कुंभ राशी 20 जून ते 30 जून या 10 दिवसात 5 विचित्र घटना घडणार. कुंभ राशी 10 दिवसामध्ये 5 असे विचित्र घटना घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पना देखील केली नसेल. असा दुसरा जन्मच तुम्हाला आता मिळणार आहे. या दिवसांमध्ये तुम्हाला सांगते, गुरुने प्रवेश केला आहे. आता तुमचे नशीब उजळणार आहे. जे भाग्य अनेक वर्षापासून तुम्हाला रडवत होतं तेच भाग्य आता तुमच्या नशिबाचे बंद दरवाजे उघडणार आहेत. तर मित्रांनो, तुम्हाला सांगते, आता रडणं धडपडणं हे सगळं काही आता थांबा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत काळजीपूर्वक ऐका. कारण की या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात जे घडणार आहे ते सामान्य नसणारे काही, कारण आता तुमच्या जीवनाची 10 आणि दिशा दोन्ही देखील बदलणार आहे. तुम्हाला सांगते, कुंभ राशी मागे गेल्या 5 ते 6 महिन्यात तुमचे जवळपास प्रत्येक निर्णय चुकीचे ठरले असतील, पण आपल्याच लोकांनी तुमचे जगणे कठीण करून टाकले होते. अशा अपेक्षा तुटत होत्या. तुम्ही अशा परिस्थितीत अडकले होतात की बाहेर पडण्याचा मार्ग, अनेक प्रकारची चिंता आणि तणाव होते. तुम्हाला सांगते, या 10 दिवसात तुमच्या आयुष्यात अनेक मोठे बदल तुमच्यासोबत होणार आहेत. आता तुमच्या येणाऱ्या 7 पिढ्यांचे भविष्य तुमच्या हातात आहे. या 10 दिवसात संपूर्ण कुटुंबाची रूपरेषा बदलू शकते. हा व्हिडिओ फक्त सुरुवातीपासून शेवटपर्यंत पूर्णपणे ऐका, कारण की मागील काही काळ तुम्ही जिथे मेहनत केली तिथून निराशा तुमच्या हाती लागली. काहीतरी मोठे करायचे होते परंतु ते काही शक्य होत नव्हते. परंतु या 10 दिवसात अशी काही घटना घडणार आहे ज्याच्यावरती तुम्हाला विश्वास बसणार नाही. व्हिडिओला पुढे सुरुवात करण्यापूर्वी फक्त एकच विनंती करणं, सबस्क्राईब करा. तुमची राशी जर कुंभ असेल, जी इतरांच्या आयुष्यात आनंद वाटते पण स्वतःच्या आयुष्यात तेच लोक तुमच्या विरुद्ध कारस्थाने करतात, कारण तुम्ही कुंभ राशींचे जातक आहात. मागील काही काळ तुम्ही ठरवले होते आता कोणाचीच मदत करायची नाही, कोणाकडून अपेक्षा देखील ठेवायची नाही आणि आपल्या कष्टाने कमवलेला पैसा कोणाला द्यायचाही नाही. परंतु तसं तुम्ही केलं का? तर तसं काही झालं का? सर्व निर्णयावर पाणी फिरलं आणि तुम्ही पुन्हा लोकांची मदत करायला लागला. कुंभ राशींचा व्यक्ती थोडासा स्वतःसाठी विचार करेल आणि स्वतःच्या आनंदासाठी जगेल. तर कुंभ राशींचा व्यक्ती, तुम्हाला सांगते, आयुष्यात कोणतीही उंची गाठू शकतो, परंतु पुढील 10 दिवस तुम्हाला सांगते तुमच्यासाठी अगदी विशेष असणार आहेत. तुमची स्वतःची सर्वाधिक काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. तुमच्या शरीराची आणि आरोग्याची विशेष काळजी घ्या, कारण मागील काही काळातील चिंता आणि तणाव इतके वाढले आहेत की तुमचा रक्तदाब देखील वाढला असेल. अचानक काही ना काही छोटे मोठे आजार देखील होत असतील. रात्री डोकेदुखी इतकी वाढते की झोप येत नाही. अधूनमधून औषधे घ्यावी लागतात. औषधांवर अवलंबून राहण्याची तुमच्यावर आता वेळ आलेली आहे. तर तुम्हाला सांगते, पुढील 10 दिवसात तुमच्यासाठी कसे असतील. परंतु एकच गोष्ट लक्षात ठेवा, कुंभ राशी, तुम्ही हार मानणाऱ्यामधले नाही आहात. तुम्ही तुमची खूप चांगली गोष्ट आहे. त्यामुळे आजही तुम्ही हार मानलेली नाही. मागील जे 4-5 वर्ष तुम्ही जितके दुःख जखमा सहन केल्या आहेत ना, तितक्याच फार कमी लोकांनी सहन केल्या असतील. 7.5 सुरू झाल्यापासून आयुष्य असे वाटत होते की जणू कोणाची तरी वाईट नजर लागलेली. मेहनतीचे फळ पाहिजे तसे मिळत नव्हते. आपलेच लोक आपल्या विरोधात गेलेले होते. परक्यांनी फसवलं. ज्यांच्यावर प्रेम केलं त्यांनीच तुमची संपत्ती, पैसा हिसकावून घेतला. आता कोणावर विश्वास ठेवावा हेच तुम्हाला समजत नाही. परंतु आता परिस्थिती अशी आलेली आहे आणि अशी होणार आहे जी तुम्हाला कोणी सल्ला दिला तरी तुम्ही त्याचा ऐकत नाही. आता तुम्हाला इतके समजले आहे की या जगात माझं कोणीच नाही. माझे आयुष्य मला स्वतःलाच घडवायचे, कोणाकडून तरी अपेक्षाही ठेवायची नाही. परंतु तुम्हाला सांगते, अडचणी अशी आहे की आता जरी तुम्हाला हे समजले असले तरी परिस्थिती सुधारल्यानंतर पुन्हा तुम्ही जुन्या चुका करण्याची नक्की शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला सांगते, त्याच चुका पुन्हा होऊ देऊ नका. सर्वप्रथम तुम्हाला सांगते, तुमच्या लग्नस्थानात बसलेले आहेत तुमचे गुरु. मागील काही काळापासून तुम्हाला योग्य काय अयोग्य काय हे समजत नाही. राहू तुम्हाला काय करतो? गोंधळात टाकतो. तुमच्या मनात भ्रम निर्माण करतो. काय चांगले काय वाईट हे ओळखणे तुमच्यासाठी फार कठीण होऊन जाते. नाहीतर तुम्ही स्वतःवरही संशय घेऊन स्वतःच्या क्षमतेबद्दली शंका तुमच्या मनामध्ये निर्माण झालेली असते. मागील काही काळापासून तुम्ही स्वतःच्या सामर्थ्यावरच प्रश्नचिन्ह उभे करत राहिलात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा, कुंभ राशींचे लोक इतके कर्तृत्ववान असतात की जेव्हा त्यांच्या मनात जिद्द असते तेव्हा ते सर्व काही साध्य करू शकतात. पण सध्या तुम्हाला हे जमून येत नाही की अशाच व्यक्तीचे ऐका आणि आयुष्यामध्ये पुढे जा. आणि मागील काही काळाबद्दल बोलायचं झालं तर राहू आणि शनी तुमच्या धनभावात बसलेले होते, प्रेमाच्या भावात आहे. प्रेम संबंधाबद्दल बोलायचे झाले तर आता भावना, देशभक्तीचा वापर करा आणि तुमच्याशी खेळ आता सुरू होऊ शकणार नाही. असल्यामुळे तुम्हाला असे वाटू शकते की सर्वांपासून, नातेवाईकांपासून, अगदी जीवनसाथीपासूनही दूर झाले, संन्यास घ्यावा असे म्हणत तुमचे विचार मनामध्ये येऊ शकतात. पण सध्या तुमच्या जीवनसाथीचं तुमची ढाल ठरेल. तुम्ही काही केले तरी तो तुम्हाला सावरून ठेवेल, स्वतःहून सांगेल. राहू भ्रम निर्माण करत आहे. त्या नात्यापासून जीवनसाथी तुम्हाला नक्कीच वाचवू शकते. तुमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. तुमचे म्हणणे स्थिर आणि सकारात्मक राहील. नाते जी अडकली होती, प्रलंबित होती, त्यामध्ये आता काहीतरी निर्णय हवे. एक तरुण तुटेल
अडकेल किंवा तुम्ही अडकले होतात त्यातून आता बाहेर पडणार. कुंभ राशींच्या लोकांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, मागील काही काळात तुम्हाला सर्वाधिक त्रास याच गोष्टीचा झाला की तुमचे काही निर्णय सतत चुकीचे ठरत होते. तुम्ही विचार केला की जिथे मेहनत केले, मेहनतीनंतरही तुम्ही, परंतु तिथे मेहनत तुमची व्यर्थ गेली. तुम्ही ठरवली की आपल्या कुटुंबाचे जीवन सुधारायचे, त्यासाठी तुम्ही आवश्यक ती पावले उचलली, परंतु परिस्थिती उलटी झाली. ज्याच्यासाठी तुम्ही काहीतरी चांगले करायचे म्हणून मदत केली, पण तेच लोक तुमच्या विरोधात जाऊन उभे राहिले. म्हणजे ज्यांच्यासाठी तुम्ही स्वतःचे सर्वस्व अर्पण केलं, म्हणजे तुमचे मन, तुमच्या भावना दिल्या, तेच लोक मागील तुमच्या काळात, मागील तुमच्या विरोधात गेले. हाच त्रास तुम्हाला सर्वाधिक सण तुम्ही आता सध्या करत आहात. तुम्हाला खूप खंत आहे की माझ्यासोबत असे का घडते, पण तुम्ही कुंभ राशींचे आहात. सध्या शनीच्या 7.5चा अंतिम टप्पा तुम्हाला सुरू झाला आहे आणि प्रत्येक गोष्टीत विलंब होत आहे. प्रत्येक काम उशीर होत असल्याचे जाणीव तुम्हाला होत आहे. सध्या कोणतेही काम सहज पूर्ण होत नाही. हे देखील लांबत आहे. प्रत्येक गोष्टीसाठी खूप मेहनत करावी लागते, तरी तसा अपेक्षित परिणाम व त्याचा पैसा आपल्याला मिळत नाही. परंतु या 10 दिवसात सर्वात मोठी सकारात्मक गोष्ट म्हणजे गुरु आणि शुक्र याची युती होत आहे आणि गुरु हा उच्च स्थानात जात आहे. तर तुम्ही बऱ्याच काळापासून कर्ज माहीत असते. परिस्थिती अशी आहे की जितके कमवता त्याच्यापेक्षा जास्त कर्ज फेडण्यात खर्च होतोय. कर्जामुळे घरातील सुख शांती पूर्णपणे नष्ट झाली. मनात इतकी चिंता आहे की ज्याचा राग तुम्ही या घरच्यांवर आणि जीवनसाथीवर काढता येतो. या कर्जामुळे सर्व काही बिघडत आहे. परंतु तुम्हाला सांगते, जे कर्ज तुम्हाला त्रास देत होतं त्याच्यापासून आता तुम्हाला मोठ्या प्रमाणात मुक्ती मिळू शकते. तुम्हाला आता आराम मिळणार आहे. मानलेले रक्तदाब हळूहळू सामान्य होणार, कारण पुढे तुम्हाला कर्जामध्ये ढकलू नका. या दिवसात कामे टाळण्याची सवयी तुम्हाला टाळावी लागेल. हे तुमच्यासाठी फार महत्त्वाचे. कुंभ राशीच्या लोकांना तुम्हाला फार एकच गोष्ट सांगते की मागील 2 ते 3 वर्ष तुमच्या आयुष्यात काही मोठ्या संधी आल्या होत्या का? तुम्हाला वाटत होते की सर्व काहीच उत्तम चाललंय, चारही बाजूने आनंद येत होता, कुटुंब आनंदात होते, व्यवसाय आणि कामधंदाही चांगलं चालत होता, उत्पन्न चांगलं वाढत होतं. पण अचानक काही अशा घटना घडल्या की सर्व हळूहळू आनंद नाहीसा झाला. जे उत्पन्न होते ते कर्जात झाले आणि आजारांवरती खर्च होऊ लागले. घरात वाईट दिवस सुरू झाले. मागील 4 ते 5 असे वर्ष अचानक सगळं काही घडलं. त्यानंतर आता या घटना पुन्हा घडत राहिल्या. तुमची परीक्षा घेत होती हे लक्षात ठेवा. अनेक लोकांना हेच माहीत नसते की 7.5 सुरू झाल्यावर नेमकं काय करावे. यामुळे याबाबत तुम्हाला सावध राहण्यास यावेळेस गरज आहे. 7.5च्या काळात विशेषतः आता अंतिम टप्प्यात तुम्हाला सांगते, सकाळी लवकर उठण्याचा प्रयत्न करा. उठल्यानंतर शनिदेवांचे ध्यान करा, आईवडिलांचे चरण स्पर्श करा, मोठ्यांचा आशीर्वाद घ्या, चांगले कर्म करा, वडीलधाऱ्यांचा अपमान करू नका. घरात नोकर, कामवाली बाई, ड्रायव्हर किंवा साफसफाई कर्मचारी असतील तर त्यांची मदत करा. अशा लोकांना आर्थिक मदत देखील तुम्ही करू शकता. त्यांना तुम्ही अन्नदान देऊ शकता. अशा लोकांची मदत केल्याने शनिदेव महाराज प्रसन्न होतात आणि तुम्हाला काही उपाय सांगते, आवश्यक करा. तुम्ही शिस्त ठेवा, शिस्तीत राहा, सर्व काही ठीक होईल. तुम्ही डिसिप्लिन ठेवा. आणखीन एक उपाय म्हणजे की प्रत्येक शनिवारी कुत्र्याला काही ना काही खाऊ घाला. तुम्हाला काही पोळी, भाकरी किंवा काहीही खाऊ घालू शकता. नाही जमलं तर तुम्ही बिस्किट वगैरे कुत्र्याला खाऊ घाला. प्रत्येक वेळी तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा केलेली पोळी देखील तुम्ही कुत्र्याला खाऊ घालू शकता. तुम्हाला सांगते की तुम्हाला हा जबरदस्त उपाय आहे. इतका फरक जाणवेल. कुंभ राशीच्या लोकांना येणारे 10 दिवस तुम्हाला साधे नसणार आहेत, तर अनेक वर्षाच्या संघर्षानंतर नशिबात तुमच्या बाजूने उभे राहण्याची चिन्ह दिसत आहेत. त्यामुळे तुम्हाला विश्वास बसणार नाही आणि तुमचा विश्वास कमी होऊ देऊ नका. लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा बदल इतर कोणी नाही तर तुम्ही स्वतः घडवणार आहात. संयम ठेवा, शिस्त पाळा, योग्य वेळी योग्य निर्णय घ्या, कारण आता तुमच्या आयुष्याचे बंद दरवाजे उघडण्याची वेळ जवळ आली आहे. मित्रांनो, आता तुमच्या आयुष्यात जबरदस्त टर्निंग पॉईंट येणार आहे आणि तो टर्निंग पॉईंट तुमचे मोठे मोठे स्वप्न देखील पूर्ण करणार आहे. त्यामुळे हे जे दिवस आहेत ते तुम्हाला सांगते, तेच तर तुमच्या विक्रमी देखील मोडू शकतो. त्यामुळे तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि आता तुमची जी शनिदेवांवर परीक्षा तुम्ही जी बघितली आहे ती परीक्षा आता संपत चालली आहे. या दिवसांमध्ये, येणाऱ्या दिवसांमध्ये तुमच्यासाठी अगदी आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. त्यामुळे 20 जून ते 30 जून हे 10 दिवस तुमच्यासाठी साधे नाहीत. तुमच्या नशिबाचे दरवाजे आता उघडणार आहेत. तुमचा आयुष्य आता टर्निंग पॉईंटवर येणार आहे. तुमच्यासाठी नवीन संधी तुमच्या दारात ठोठावणार आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.